आज 10 पैकी 3 लोकांना उच्च रक्तदाब आहे आणि ह्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. उच्च रक्तदाबाचे 2 प्रकार आहेत. एक इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन आणि दुसरं सेकंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी हायपरटेन्शन ह्याच्यामध्ये बरेच कारणं असतात. मल्टीफॅक्टोरियल आपण त्याला म्हणतो. काही लोकांमध्ये जेनेटिक असतं, अनुवंशिकता. काही लोकांमध्ये डाएट, खूप जेवणामध्ये मिठाचं सेवन जास्त असलं तर. काही लोकांमध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल, अति प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रेस, ह्या सगळ्या कारणांमुळे इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन होतं. तसंच सेकंडरी हायपरटेन्शनचं जर आपण बोललो तर त्याला काहीतरी शरीरामध्ये एक कारण असतं. कोणाला किडनी विकार असतो, कोणाला हॉर्मोन रिलेटेड आजार असतात, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, लठ्ठपणा वाढला तर हे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया येतं आणि त्याच्यामुळे हायपरटेन्शन येतं. किंवा किडनीची नस बारीक झाली, रिनल आर्टरी स्टेनोसिस, ह्या काहीतरी शरीरातल्या आजारामुळे त्यांना हायपरटेन्शन येतं. याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो.